राजा रेणू काशीत राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव भागवती. ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे. राजा राणीला बरेच वर्ष मूल नव्हतं. त्यासाठी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली. ते चैत्र शुद्ध पंचमी शुक्रवारी जन्मली. राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्याने रेणुका ठेवले. रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते. ती दिसायला फार सुंदर होती. पुढे ती मोठी झाली. मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले. स्वयंवरासाठी तिने लोकांतून अनेक मान्यवर मंडळी आली. अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले. स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली. रेणुकेला 5 मुले झाली. त्या 5चे नाव रुमावंत, सुशेषा, वशू, विश्वाशू आणि परशुराम अशी आहेत. एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसी सोबत जलक्रीडा करताना दिसला. ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली. तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकीची बराच वेळ वाट पाहत होते. आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदग्नी अंतर्ज्ञानाने पाहिलेले घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला. त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला आणि ते संतापले. चार हा मूलभूत मातृभक्त असल्यामुळे त्यांना आज्ञा नाकारली. त्यामुळे जमदग्नी आणखीनच चिडले. त्यांनी आपल्या 4ही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले. तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तेथे आला. त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावंत मानून आपल्या परशूने आईचे धड वेगळे केले. परशुरामास वर मागण्यास सांगितले. आपल्या आईवर आणि भावावर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवदान देण्यास सांगितले. परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली. त्यांनी मृत बंधू जिवंत झाले. मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न बिछिन्न झाले होते. त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवदान दिले. या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले. रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली. रेणुकेस एक बहीण होती. तिचा नवरा सहस्त्रार्जुन हा नर्मदा काठचा महिष्मती नगरीत राज्य करीत होता. एकदा सहस्त्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदग्नीने पाठवले. राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली. ऋषींनी त्यांचे स्वागत केले. आश्रमातील पंचपक्वान्न जेवून ते तृप्त झाले. खूप आवडले. त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे. सहस्त्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितली. पण ऋषी जमदग्नीने जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती. त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले. राजा हट्टाला पेटला. मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कामधेनूच्या शक्तीने आश्रमवासियांनी सहस्त्रार्जुनास पेटाळून लावले. राजाने तेथून पळ काढला. पण त्यामुळे राजा खूप चिडला.
राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना, म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्त्रार्जुनाने जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदग्नीचा वध केला. नंतर मेहुनी रेणुकेवर 21 वार केले. त्यावेळी परशुराम तेथे नव्हता. परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते. आश्रमाची पडझड झाली होती. सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता. तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेम पाहून परशुराम निशब्द झाले. तेव्हा रेणुका माता उद्गारली, हे क्षत्रिय सहस्त्रार्जुना, माझा पराक्रमी राम 21 वेळ ही पृथ्वी निक्षत्रिय करेल. परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळता त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन. परशुरामाने कावड एक करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंत्यविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला. हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली. माता रेणुका त्यास सती जाण्यास निघाली. आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुरामाला पाहावेना. तो फार दुःखी झाला. त्याला तो क्षण आठवला. वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरच्छेद केले होते, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे मी पुनर्जीवित झाली. पण आत्ताचा प्रसंग वेगळा होता. आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत, आणि त्यातही आई सती चाललेली होती. एकाच वेळी इतके दुःख प्रसंग परशुरामावर आले, त्यामुळे तो व्याकुळ झाला. रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं. तिने त्याला खूप उपदेश केले. त्यामुळे परशुराम स्थिरावला. मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिली. नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार. हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला. 6 दिवसांनी मातापित्याचे क्रियाक्रम करण्यासाठी माहूर येथे आला. प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले. माहूरगडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मूर्ती आहे. मातेची स्मृती म्हणून परशुरामांनी ही मूर्ती स्थापन केली. आईला दिलेला वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला. तिथे त्याने तलवार, धनुष्य, बाण, भाल, फेट, परशु चालवण्यात प्रावीण्य मिळवले. त्याने स्वबळावर सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण बहिष्मती नगरीतील राजा सहस्त्रार्जुनावर केले. त्याचा निष्पात करून इतर समाजद्रोही 20 राजांना त्याने पराभूत केले. आपल्या परशुने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला. याच वेळी गणपती व परशुरामाचं ही युद्ध झालं होतं. महाभारतात रेणुकेची उत्पत्ती कमलापासून झाली असे मानले जाते. त्यावरून तिला कामली हे नाव आले. तसेच रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी असे कालीपुराणात सांगितले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हॅप्पी नवरात्री.